संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर समाजामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटत आहे। कोणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करतय, कोणी आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी देतय, तर कोणी निषेध व्यक्त करतय। पण याही पुढे जाऊन काहींच्या अतिशय तीव्र प्रतिक्रिया या प्रकरणावर उमटताना दिसत आहेत। एकीकडे बीड मधील एका तरुणाने संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून आत्महत्या केली आहे, तर एकाने आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला थेट 51 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या झालेल्या अमानवी छळाचे फोटो समोर आल्यानंतर कोणत्या तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीट मधील फोटो मागील 2 दिवसात समोर आल्यानंतर अनेकांनी ते फोटो पाहून हळहळ व्यक्त केली आहे। तर हे फोटो पाहून अनेक जण सुन्न झाले होते। अशातच संतोष देशमुख यांच्या झालेल्या अमानवी छळाचे फोटो पाहून केज तालुक्यातील जानेगाव मध्ये राहणारे अशोक शिंदे हे प्रचंड विचलित आणि अस्वस्थ झाले होते। फोटो पाहिल्यानंतर त्यांनी या विषयावर गावातील त्यांच्या मित्रांसमवेत थोड्या वेळ चर्चा केली आणि घरी जाऊन येतो असे सांगून ते घरी गेले। संतोष देशमुख यांच्या अमानवी छळाचे फोटो पाहिल्यानंतर अस्वस्थ झालेल्या अशोक शिंदे यांनी या अस्वस्थतेतून स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे। हत्येच्या निषेधार्थ आणि संतोष देशमुखांच्या आठवणीत काल जानेगाव बंद ठेवण्यात आले होते। यावेळी अशोक शिंदे हा गाव बंद करण्यासाठी आग्रही होता, मात्र ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून अशा पद्धतीने कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अशोक शिंदेंच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर नागरिकांना केले असून या पद्धतीने एक एक मावळा या लढाईमध्ये कमी होत असेल तर लढाई कशी करायची असा प्रश्नही धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करा अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे। यासाठी अनेकांनी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती देखील केली, मात्र माढा मतदारसंघाच्या एका शेतकऱ्याने थेट पोलिसांना बक्षीस जाहीर केलं आहे। मुख्य आरोपीचा एन्काउंटर किंवा त्याला फाशीची शिक्षा मिळवून देणाऱ्यास एका शेतकऱ्याने 51 लाख रुपये आणि 5 एकर बागायत जमीन बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणा केली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात सर्वसामान्य लोकांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळतोय। यातूनच माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी मुख्य आरोपीचा एन्काउंटर करणाऱ्या अथवा फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास 51 लाख रुपये तसेच 5 एकर बागायत जमीन देण्याचं जाहीर केलंय। याच पद्धतीने समाजात हत्या होत राहिल्यास गुन्हेगारांना जरब कशी बसणार असा सवाल करत असताना बाबर यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीसाठी हे बक्षीस जाहीर केल्याचं सांगण्यात येते। या घटनांवरून संतोष देशमुख हत्या प्रकरणी देशमुख कुटुंबियांसोबतच समाज मनामध्ये किती टोकाचा संताप आहे हे समोर आले आहे, ज्यामुळे सध्या सरकारवर दबाव वाढत असल्याने लवकरच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल अशी आशा अनेकांना आहे। तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।